लगा काय लगा ए लगा तू काशीनाथचा ना लगा काय लगा रोहित शर्मा इकडे ये लगा काय खेळताय लगा IPL लगा कसलं भारी चालू झालंय तिथं खेळायचं तर ह्या डांबरीला खेळताय वय लागा नो लगा गाव लगा आपला आदर्श पुरस्कार मिळणार अशी गावाची ख्याती आहे बाहेर क्रिकेट मध्ये लगा एकतर नाव करा लगा ही तर विराट कोहली होऊन दिसतोय लगा लागतंय बघ कसे खेळा खेळा ही तर डांबरी नाही IPL ला खेळायचं काय जावा तिकडे पटांगणात प्रॅक्टिस करा रोडला धडपडून आई बापाला ताप देण्याने गेलेली कुठली आईच्या गावात सरपंच सभ्यतेचं लक्षण चला अलभ्य लाभ सरपंच साहेब अलभ्य लाभ अरे पण तू गावात आला कसा काय तुला सांगत येऊन गावात म्हणून सरपंच तुमच्याशिवाय या गरीब पामराला आशीर्वाद किंवा हात असा माहित आहे का कुणा अंगाला हात लावू नको अजिबात अंगाला हात लावू नका माझ्याकडे वाईट नाही सरपंच पवित्र हात करून आलो मी पवित्र हात माझे हाय एवढं दरडावून कशाला बोलताय माझ्या अंगात पाणी झालं इथं आधीच एकतर प्रवास करून आलो देवळात झोपलो होतो रात्री पण म्हणलं सरपंचाची गाठ घेतल्याशिवाय गावात पायच टाकायचा नाही म्हणलं सरपंच गाठ घेतली सर पाव टाकायचं नाही माझे ह्या बघा ज्या काय माझ्याकडनं गोष्टी झाला त्याचा पश्चाताप मला हाय ज्यावेळेस मला गावातनं बाहेर काढलं का तुम्ही सगळ्यांनी डोक्यात राग नाही माझा त्यावेळेस मी त्यावेळेस जाताना ठरवलं की नारद ह्या गोष्टीवर आत्मचिंतन करायचं आपण आयुष्यात काय काय चुका केल्यात ह्याचं परीक्षण करायचं आणि परत आपल्याकडनं चुका झाल्या नाहीत पाहिजेत असं ठरवूनच गावात घुसायचं परत पण सरपंचाचं जर म्हणणं असलं तर आता तुम्हीच सांगा तुमचं म्हणणं काय आहे आता एवढा मोठा त्याग करून मी गावाचा तिकडे पर्वतावर तपश्चर्या करत बसलो आत्मचिंतन करत बसलो अरे का तू गेल्यापासून गाव किती शांत आहे आता माहिती आहे का तुला गेल्यापासून आनंदात आहे आता तू आलेला दिसला का ना आता मोबाईल दे ठोठो होय ते आता बुलेटवर नाही येतंय लक्षात गावात किती सुधारणा झाल्यात त्या कारण पहिलं तुम्ही आपली छोटी गाडी घेऊन फिरायचा ना पण आज नवी बुलेट बघून काय वाटलं मला असं वाटलं की एखाद्या पिक्चरचा हिरोच यायला लागलाय आपल्याकडे पण सरपंच साहेब मी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी सगळ्या मी त्या गोष्टीचं पालन करणार तुमच्या शपथ द्याना म्हणजे काय अहो आदर्श गाव आहे आपलं बरोबर आहे त्याची ख्याती काय तुम्ही कमी प्रयत्न केलेत का गावासाठी ही फक्त नारदलाच माहित आहे हो बरोबर आहे आता येतानाचा विषय काय या रोडला नारद झाडापाशी पोरं क्रिकेट खेळत होती काय क्रिकेट पोरं रोडला रस्त्याला आपण बी पोरग होत आपल्या बारक्या बोलवलं त्याला म्हणलं का असा कांटाळींना म्हणलं तुला काय म्हणलं मग सरपंचानं जर बघितलं तुम्ही डांबरीला खेळताय आयाला का हाय त्या बॅटनं त्याला लाकडा त्याला म्हणलं तुम्हाला म्हणजे का बरं आपल्या सरपंच साहेबांना गावासाठी काय केलंय माहित आहे का तुम्हाला म्हणला ती म्हणली काय आपला क्रिकेटचा बोर्ड असतो का त्या बोर्डात पत्र घेऊन गेलत की आमच्या गावात स्टेडियम झालं पाहिजे म्हणून ही माझी जी पुरातली गावातली पोर आहेत कुठं खेळणार बरोबर आहे की रान पेटाल होतं म्हणलं त्या बोर्डात क्रिकेटच्या बोर्डात म्हणलं लागली खुशच एकदम म्हणलं जावा प्लॅन आराखडा करून दिलाय म्हणलं पलीकडच्या रानाचा सरपंच साहेबांनी तिथं जाऊन खेळा म्हणलं मग गेली की मग तुमचं नाव घेतल्यावर थांबत्यात पण काय बी म्हणा सरपंच आता मी ठरवलंय जे काय तुम्ही मला सांगाल त्या सूचनेचं पालन करूनच गावात घुसणार बस व्यवस्थित राहायचं हो अजिबात ह्याची त्याला काय सांगायचं ना भांडण लावून द्यायचं नाही तुला माहिती आहे मग सरपंच कचा असतो ते अयो तुमचं काय माहित आहे का अहो तुम्ही सपनात आलता म्हणजे मला साक्षात्कार झाला सपनात नाही मी असं ध्यानस्थ बसल्यावर येऊन काय म्हणला माहिती आहे का तुम्ही नारद गावात जर परत आला तर नीटच राहायचं नाहीतर थेट तुझं तिकीट परत रिटर्न होय त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका एक सुद्धा ओरड येणार नाही माझी बस का चालतंय जा घरी मी तुला माघारी बर या चालतंय ओके सावकाश चालवा जरा हो लगा गाव धुवून खाल्लं का तू सरपंच आणि इथं आमच्या पुढे फुसारक्या हनते वय नीट सही करा येते का तुला
आता ते घ्यायला काय करायचंय आपलं आपण आपलं भलं आणि काम भलं चाल अय वाजत्री दमाने कर बाबा ताटबीट घेऊन फिरतोय ऐक की सरपंच हा लय भूक लागली जेवायचंय मग काय करावं अहो भूक लागली जेवायचंय म्हणलं तुला बायकोने काय हाकलू बिकलून दिला का घरात ना कशाला राव ते एक हप्ता झालं गावाला गेली आणि तुम्ही कशाला राव माझ्या जखम्या मीठ छिडकताय मी कशाला मीठ छिडकते बाबा तुझ्या जखम शेजा पाजारी आणबीन शिजतय का ना बघ की का उठला की सुटलं सारखा सरपंचाच्याच घरी आहे ऐका की सरपंच माझं हा. सरपंच माझी हा. मग हे घर बी माझच तुझं घर होय आणि तू काय धान्याची पोती बिती आणून दिल्यात का आम्हाला देतोय का आणून तेव्हा तुम्हाला खायला घालायचं आयतं म्हणजे तुमचं कसं आहे पैसे ते पैसे तुम्हाला द्या हा आणि वरण आणखीन गिळायला बी द्या ऐका की रातभर पोटात नुसतं कावळं काव 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 करतात कसं काव काव करते दिवस उगवायला तर डूसून आला चिरण काव काव करते होय दिवस उगवायला तर सरपंचाकडून घेतला असतील की पैसे अहो सरपंचीन बाई जेवण पाहिजे राव मला जेवण दे की बरं ठीक आहे तुला जेवायला देते लाडू हा जिलबी अजून काय गुलाबजामुन बर्फी भारी सगळं देऊ ना हो सगळं गोड तुला देते जेवायला आता अरे किरडीवाल्यानो उठले की सुटलं सारखं सरपंचाच्या घरी तुम्ही पोती बिती आणून देताय का इथं खायला हा उठलं की सुटलं सारखं अरे दुसरीकडे आहे का नाही गावात दुसरं घर का सरपंचाचं घर दिसतंय तुम्हाला सारखं आम्ही तुमच्यात कामाला आहे राव कामाला असलं म्हणून तुम्हाला काय आयुष्यभराचं पोसायचंच आम्ही घेतलंय का कामाला असलं म्हणून तुम्हाला जेवण द्यायचंय का नाही जेवण अजिबात जेवण बिवण काय नाही चल चालतं होईत ना आला जेवायला इथं उद्यापासून तुमच्याकडे कामाला नाही पाय बांधून आणू कामाला येणार नाही तुला काय दात काढाय झाला आता अहो हे ताट तुम्ही घेतलंय का नाही हातात सरपंच सेम मागत करत दिसताय माझ्याकडे अरे किरडीवाले मी मागत करीन हाय वय माझ्या दारात येऊन मलाच मागत करीन म्हणतोय वय दर तुझं ताट निघ अजिबात पाणी सुद्धा देत नसते किरडीवाला दारात येते तर मला म्हणायला इथं टेम्पोवाल्याला फोन केलाय आता सामानाची गाडी येईल यादी तर दुकानदाराला कधीच पोच केली होती सामान भरलं बी असल अगो बाया ही कशाला अजून आला फिरून गावात नारद मुनी कळीचा मुळीच आहे नुसता कशाचं बाया लय अवघड आहे ह्याचं तर ह्याला येऊ देत काय वहिनी काय मंत्र बिंत्र पाठ करता काय पुटपुट पुटपुट नुसता आवाज नाही काय नाही हा ए तू इतक्या दिवसात आला चल माझी उधारी दे झालं का मग उधारी हो नाही इतक्या दिवस मी उधारी दिली नाही म्हणून बंदच पडलं होतं तुमचं हा बंद नाही पडलं पण बरं झालं तू दिसला माझ्या लगेच डोक्यात क्लिक झालं माझी पहिली उधारी दे देऊ वहिनी सारी का वहिनी देऊ तुमची उधारी आम्ही काय पळून जाणार आहे कुठं सांगा बरं आता कसं 6 महिने गेलता तसं मला काय गॅरंटी नाही पळून जाशील ना तर काय बी कर पण माझी उधारी मला पाहिजे देऊ उधारी बरं का पण वहिनी खरंच मानलं गाड्या तुम्हाला मानलं का नाही खरं ते जायला स्त्री असावी तर तुमच्यासारखी स्वतःच्या जिद्दीवर चिकाटीवर काम करून हे असं वैभव उभा करणारी वैभव उभा केलंय पण हरभऱ्याच्या झाडावर चढवायच ना पैसे आधी द्यायचं तसली घाण सवय नाही आम्हाला आई बापाची शिकवणच नाही तसली कोणाला बी हरभऱ्याच्या झाडावर चढवायला मला सांगा ज्यावेळेस मी गावात होतो तेव्हा एवढी एवढीशी टपरी होती तुमची मग आता टाकलंय की मोठं दुकान मग तीच सांगतो की आम्हाला ती बघून तर हेवा वाटतोय तुमचा हेवा हा त्याच्या पैसा आली हो आंघोळ केली नाही मला कळतं तुम्हाला पारशावने आलोय साबण घ्यायला आलोय तुमच्यात साबण अंगाचा साबण हा साबण का मग लयच मळ्यावणी दिसतोय मी तुला देते अंगाचा नो कपड्याचा निरमा नाहीतर व्हील द्या बाबा तेवढं तर द्या आता साबणाचा विषय काय मला काय खाली दुकान नव्हतं का त्या जगतापीन बाईचं पण तुला उधार माझ्याकडे घ्यायचं असेल ना म्हणून इकडे आला तो उदार कुठलं वहिनी गोष्ट तर ऐका हा. त्या जगतापीन बाईनं हाक मारली मला जाता जाता नारद म्हणलं कोण आहे म्हणलं असले खवाट तोंडावाने आवाज देत म्हणलं नारद नाव किती माझं सुरेख नारद लय सर धावड्या चला म्हणलं गेलो काय हो हा म्हणजे काय गिरायकाला पाण्याची बाटली द्या नाही नाही म्हणतात सांगा थांबा थांबा जरा 5 मिनिट हा जरा महत्वाचं चाललंय बरं का थांबा एकच एकच मिनिट त्यांना बाटली दे. गेलं राव द्या गेलं ते गेलं हा होय. हा घरात पाणी नाही नेलं हिथंही काय लागले हा नेलं पाणी या म्हणलं परत न्यायला तर त्या जगतापबाईनं मला बोलवलं हा गेलो म्हणले काय पाहिजे असलं येत जा दुकानात म्हणली हा बरं चालू आणि दुसऱ्या गिरायकाची यादी चालू होती
ती यादी करत करत काय म्हणली माहित आहे का? काय म्हणली? काय म्हणली पटापटा बोल तू, तसं नको ही पाणी लावू शब्दाला. सांगतो की हा. थोडक्यात. हा. ते सारिका मॅडम न म्हणली हा. काय दुकान टाकलंय त्या सारीनं. काय रे? म्हणलं काय काय झालं? अरे म्हणली एवढं मोठं दुकान टाकलं पण असतं का सामान त्यात म्हणली दिसायला नसतं. हा आतमध्ये जगदुनिया नावच ठेवा आहे. त्यांनी तिकडे काय बी म्हणू दे, तुला साबण पाहिजे का नाही? रोख मागची उधारी आणि आता साबणाचे पैसे दे आणि साबण घेऊन जा. मला कामधंदा माझं बघू दे. ह्या बघा हा. सारिका मॅडम एक सांगतो तुम्हाला, हा. मारुतीच्या देवळात मी आंघोळ केल्याशिवाय जात नाही. तिथनं माझी सगळी पाचशे सूत्र हलते ती. तुम्ही पटकन मला कुठला साबण द्यायचा की द्या, रपादपा हो तुम्ही बस. तू आहे का नाही तशीच बिगर साबणाची आंघोळ कर आणि मग पैसे घेऊन ये, परत साबण घेऊन जा आंघोळ कर. अजिबात साबण मिळणार नाही. हे बघा आम्ही उगल गावात लोक तुमच्याबद्दल वाईट बोलते ते म्हणून सावध केलं तुम्हाला. हा बघा आता इथनं पुढं कसं. अहो ती तांदळात म्हणली अर्धा किलो तांदूळ माहिला तर 2 छटा खड निघतात म्हणली त्यात. काय बी म्हणू दे, पण मी उधारी बंद केली आणि तुझं तर मला ऐकायचंच नाही. तू जा बाबा, मी जाऊ दे. पाया पडते तुझ्या. नका पाया पडू, आम्ही बिन साबणाची आंघोळ करू हा, बस का. नका. जाऊ द्या लय तुमचं हे असल्यावर हे करू नका. तिथं काय अयो काय आणलंय त्यात होय? होय, चला येऊ का मग? सरपंचानं का आम्हाला ठेवलं या कुत्री सांभाळायला? काय दिवस आलेत आमच्या? याचं नाव पडलेला सरपंच ठेवतो. आरपी की पाणी सर माग. काय ही काय सोने बी नाही होय तवा ह्याला अरे हात बाबा लावला 5 सर लाखाचं कुत्र आहे बाबा. बाबा. 5 लाखाचं सर नेऊ का आम्हाला कुठं नेतो? आमच्या घरी पाळायला? शियाने सरपंच माझं कातड काढेल. अहो काय झालंय शेजारी लय कोंबड्या झाले देत आम्हाला ती कोंबड्यात ताप. कोंबड्या इकून टाक तिकडे बाबा तुझ्या. कोंबड्या नाही कुत्र खाईल ना कोंबड्या. कुत्र बी चांगलं सरपंचागत गाब्या होईल ना. सरपंचागतच कलर आहे. ए मागे सर. हात सुद्धा लावले. अरे सोन्या पाक अवस्था बिकट झालेली दिसते काय कुणाची? बघ की कुत्री सांभाळायला लावले तर. अरे बाबा कामाला आहे मी, सरपंच आहे. बारका पडलेला सरपंच ह्यो. अरे काय आता सांगू. बघ की 2000 त्याला उसनं कामाला मागितलं. कामावर त्याच्या मी 2000 द्यायला आणि कुत्र आणले 5 लाखाचं देणं. 5 लाखाचं नाही कुठनं वड्या बिड्याचं उचलून आणला असणार. अरे सरपंच आहे आमचा. कुठं बांधताय नेमकं? बाहेर बांधताय का घरात बांधताय? 9ला इथंच असतं या 9 वाजेपर्यंत संध्याकाळी. बर आणि 9च्या पुढे सरपंचाच्या घरात असतं या कुठं? झोपायच्या खोलीत? झोपाच्या खोलीत. अरे काय सरपंचाला केस द्या म्हणत नाहीत. कुत्र बित्र खात नाही ना टाकाल केस. चाटतंय. टाकाल चाटलं काय कुठं? आज चाटत असं माणसापेक्षा लाड करतय कुत्र्याचा. होय. हो आपण एवढी बिकट अवस्था काय करा माहिती का? कुत्र काय करतोय माहिती का? तुम्ही दोघं संध्याकाळी मी 7 वाजता जितो हा. आणि जातो घेऊन. चालतंय का? नक्की नी माझ्या मागचा ताप हुकल बाबा. ती सरपंच तर अशी बोलती म्हणा. सकाळचं उठलं बिस्किट चारलं का, पाणी पाजलं का, दूध पाजलं का, तिचा तर रुबाबच यागळा या. जाऊ दे, असू दे. ह्याला माझ्या खिशात भरूनच नेऊ. ऐक, चल तिकडं. कुत्री सांभाळा नका डोक्याला ताप करू. गावातले मोठा मॅटर चालला आहे तिथं. मला तर राजा भाऊला सरपंच बाईने हाकलून दिलंय जेवणासाठी. हा 2 मिनिटात हा, काय चीज आहे? थांबा ठेवा जरा फोन. राजू लका 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 नारद काय रे ही अवस्था? अरे गेलेला होता तिकडेच तीच बरा होता की. हा झालं का? झालं की नाही? ह्या गावात काय असं सोनं गावतंय म्हणून तू आलाय? अरे राजा भाऊ तुझ्यावरचा जीव तुझ्याशिवाय करमतंय का आम्हाला? पण ती जळू दे कसली अवस्था करून घेतली तू. हो का? मला इतकं टेन्शन आलंय का नाही? तुला टेन्शन हो कसं जरा नारद मला तुझी अवस्था माहित आहे. तू काय चीज आहे ती. होय हाय ना. मग तू म्हणजे ॲटम बॉम्ब आहे. अरे सुचली नाही ना. हा ऍटम बॉम्ब. ॲटम बॉम्ब एकदा पेटला तर 10 गावाचा आवाज आहे तो. म्हणजे आम्ही काय पेटवा पेटवी करतो का? ते नाही मग नाव हा नाव हा हा त्याचा ॲटम बॉम्ब. हा ते जाऊ दे. माझा ऍटम बॉम्ब असो ते सुतळे बॉम्ब असो. तुला काय झालं या काय की एवढा खिटापून पडला इथं? तू पेटला बरं झालं. एक काम कर. काय? मला इतकं टेन्शन आलंय. सुटतो ते सरपंच बाय सरपंच बाय जेवण दिलं नाही मला. जेवणासाठी घरनं हाकलून दिलंय. शपथ राजाभाऊ सारख्या माणसाला जेवणात पंक्तीत कोण उठवत नाही आणि जरी उठवलं तर शेवटच्या पंक्तीत बस म्हणते ती. तुझा अपमान. मागणं आली तिकड झाली. काय गाडी आपल्याला नाही सण झालं ही. माझं काम कर. काय? तू तिची वस्ती उठवायचा तिचा बाजार भरवायचा. म्हणजे तिचा बाजार उठवायचा.
हा काय बी बरं उठ पण ती नालच ती झाली. बरं, हे तुझं मी काम केलं त्या मोबदल्यात मला काय? तुला माहित आहे ना काय? आपण काही बी करतो तुला संध्याकाळी आहे का नाही चपटी हा ऐंग 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 हा. सुक रसा पातळ आळणी पाणी सगळं सगळं टाळे दे. काम झालं म्हणून समज, पण आमच्या नावानं बोबाटा करायचा नाही. तुला माहित आहे हा. ना तेरी बी चुप मेरी बी चुप. हा आता जातो की सरपंचीन बाईकडे. हा सोडतोय का काय? लगेच हा? लगेच घरी जाऊन झोपीत आवरून घालू आमची. नाही, जा नाही, घरी. तुझा. हं. वहिनी वहिनी सरपंचीन वहिनी. आता बाई हे बघून एकदम घरात बस. कोण हो तुम्ही? आणि एकदम असं अचानक घरात कसं काय आला? अहो पण तुम्ही कोण आहे? मी सरपंच नाही. कोण आहे? आता मात्र कमाल झाली गाड्या. अहो सकाळ सरपंचाची गाठ पडली. हा एखादं म्हणतं का नाही बाबा नवीन लग्न झालंय म्हणून? बर बर नसेल त्यांच्या काय लक्षात राहिलं. अहो मी आपले सरपंच आहेत ना त्यांचा जिगरी दोस्त बरं. नारद. बर बर हो. बर बसा तुम्ही, मी पाणी आणते. बसा बसा बसा. गारा ना बर का. हो हो बसा बसा. काय लागा ती सरपंच. हा स्वतःच्या घराचं प्लॅस्टर करता आलं नाही, कलर नाही काय नाही. घ्या बाबा. थँक्यू बर का. काय काम काढलं मग? काम कुठलं आमच्याकडं असंच येता जाता येत असतो. तुम्हाला ह्याच्या अगोदर कधी बघितलं नाही? कसं बघणार, जरा मी परदेश दौरा होता ना माझा, म्हणजे बाहेर देशात गेलतो जरा. फिरतीवरच का? हो फिरतीवर म्हणजे काय आम्ही काही उंड घालवे फिरतीवर. नाही हो, म्हणजे तुम्ही बाहेर म्हणजे असं फिरतीवर असता का? हा एक असंच काम होतं महत्वाचं ते करायला गेलतो. बर पण काय बी म्हणा सरपंचीन बाय बर का, पहिली जी सरपंचीन होती ना लय खडूस. हे का हो? का हो काय अहो असं पाणी पी चहा पी हे कुठलंच राहिला बाहेरच्या बाहेरच निघून जावा म्हणायची. जाऊ द्या गेली बिचारा एकदाची. आता तर सरपंचाला सुख लागलं का नसेल ना. हो सरपंच लय सुखात आहेत. होय ना. होय. पण होय बोला. होय नी आता एक जरा लहान तोंडी मोठा घास घेतो बरं का. बोला बोला बिनधास्त बोला. सरपंचानं स्वतःची प्रगती केल्यावर झालं होई. का हो? आता एवढी सोन्यासारखी बायको चित्रावर दिसणारी बायको घरात आणली, हाय का घराला कलर? अहो आता नवीन बांधकाम आहे, कशाचं करायचंय आता करायचंय. 6 महिने झालं. कलर द्यायला किती वेळ लागतोय? हा अहो सगळ्या गावाचा विस्तार बघून मग परत घरचं बघायचं. लगी लगी तरी होतं का हो सगळं? बरोबर आहे तुम्ही म्हणताय. आता गावाचा विचार काढला म्हणून म्हणतो तुम्हाला बरं का. वहिनी गावात खरं तुमच्याच नावाची चर्चा आहे. हो होय होय काय म्हणते ते? सरळ लोक म्हणते ती. आता सकाळी काय झालं, जगता वहिनी नाही का आपली, हा. त्यांच्या दुकानात गेलतो. हा. तिथं बी तुमचंच नाव. परत ती सारिका मॅडम हा तंटामुक्ती अध्यक्ष होत्या तुम्ही यायच्या आधी, हा. त्यांच्यात मी गेलो, होय तुमचंच नाव. हा अख्ख्या गावात हो कुठली अर्चीन परश्या गावात फक्त तुमच्याच नावाची चर्चा होईल. हा बरं झालं बाई हो. म्हणजे गाव मला नाव जायला लागलं का काय? नाव जाय म्हणजे काय म्हणताय माहित आहे का, या वेळेच्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला सरपंच पदाला सरपंचाच्या बायकोनच उभं राहिलं पाहिजे. नाही मग तुम्ही ना असं करा, नाही लागच तयारीला आता तुम्ही. पण अहो का लई इच्छा आहे माझी, पण हे आमचं नाही की ध्यानशी आलं. अहो वहिनी आता नका मला जास्त बोलायला. का? अहो बायकोच्या ऐकण्यात नवरा नाही म्हणजे थो तुमच्या जिंदगीवर. नाही वय ते आमचं सरपंच नाही वाईच आहे ती माते फिरवून नाही चांगलं सरपंच ते. एक असलं की एकच म्हणत बसतं. एक कान मंत्र देऊ का तुम्हाला? हा बोला की. तुम्ही जरा पवित्रा घ्या ना. मग काय हो? काय म्हणजे तुम्ही सांगायचं मला हे पाहिजे ते पाहिजे, आता ते बी आम्ही शिकवायचो वहिनी तुम्हाला. हा जरा धाड शिवा ना. गावचा जर तुम्हाला पाठिंबा एवढाचा तर कोणाला भेटताय तुम्ही त्या पडलेल्या सरपंचाला? नाही नाही तुमच्यासारखी माणसं जर मला असली ना पाठीशी, नाही मी खरंच सरपंचीनच होईल असं मला वाटतंय. होय ना. तुमच्या प्रचाराची धुरा सगळी माझ्याकडे. नारद भाऊजी सगळं करणार, तुम्ही बिनधास्त राहायचं. बरं मला एक सांगता का, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? काय रात तर येणार नाही ना? कसं? तुमचं नाव नारद का ठेवलंय? म्हणजे काय नारद म्हणजे ही आपण जर लईच अगोदरच्या ह्याच्यात जमान्यात गेलो का नाही, अगोदरच्या जुन्या काळात, तर ती नारद नाव कोणाचं आहे तुम्हाला पण माहिती असेल. माहित आहे की. हा मग अहो मी बी हीच प्रश्न आमच्या आईला विचारला. मग म्हणलं आय माझं नाव नारद का ग ठेवलं? अरे म्हणजे बाळा देवाचं नाव आहे. हा देवाचं नाव.
पण म्हणलं तू एवढं लाडानं ठेवलंय नारद, पण मला कळीचा नारद म्हणतात ती कुठं? हा ती तर आहेच की हो. हा. नारदच नाव नारद आहे म्हणल्यावरती कळीचाच आला की. तुम्हाला राग येईल माझं बोलण्याला? कशाचा राग येतोय? स्पष्ट बोलणार आहे तुमचं स्पष्ट बोलणं आहे. पण मी काय म्हणतो, नाव नारद असलं तर कळ लावायचं काम करतो का मी? सांगा आता तुमच्यातच आलो. आता ह्याला काय कळ लावणं म्हणायचं नाही, का? नाही, आता सगळ्या गावाची चर्चा मला काय झाले ते सांगताय गावात ते जे काय चाललंय. कळलं झालं नाही तेव्हा. गावात जे चाललंय ते तुमच्या हो, ते कानावर बरोबर आहे घालायचं की तुमचं. तुम्हाला. पण ह्या बघा, मी आलतो अजाबात म्हणू नका, नाही. नाहीतर परत म्हणणार सरपंच ही कुठाला झाला वय. नाही कुणाला नाही सांगणार, नाही कुणाला सांगणार. तुम्ही तयारी लागा, आलं सुरुवात हात धरून बसायचं की या म्हणजे वर्षीचं ह्या वर्षी सरपंचनीचं पद माझ्याकडेच आहे म्हणायचं. 100% बचत गटातल्या बाया सुद्धा म्हणत होत्या. होय हा. तरीच मला बाया त्या दिवशी म्हणत होत्या, माझ्या डोक्यात पण आलं होतं इतक्या बाया म्हणते ते म्हणल्यावर राहावं काय असं वहिनी? वाटतंय मला पण. एवढा तुम्हाला सपोर्ट आहे म्हणल्यावर कशाला तुम्ही ढिलं पडताय? रावा उभा बिंदास्त. हा आम्हाला बी तेवढा अभिमान वाटेल, मी तर जाहीर सत्कार ठेवल. हॅलो, 2 मिनिटात आलो, थांबते तर पानपट्टी. येऊ का वहिनी जरा? बरं बरं चालतंय या मग बघू. मी आलो नव्हतो बरं का. हा बरं बरं चालतंय हा, या. बसा आणि की असं तुम्ही का नाही आधी मध्ये असंच या. मध्ये आधी हा, कधी येतो. गावात काय चर्चा होती ती मला सांगायला या. हो ये सगळं करा. बसा तुम्ही, नका त्रास घेऊ. नाही जा तुम्हाला तुम्हाला. दारापर्यंत नको नको नको, बसा बसा. बरं ठीक आहे ठीक आहे. येऊ का? हो हो या या हा, चालतंय. भया ही माणूस एवढं मला नाव असतोय, मग अख्खं गाव किती मला नाव देत असेल. हा नाही काही नाही, आता सरपंचाला येऊ देत. सरपंच आमचं आलं की त्यांच्याकडे एकच हट्ट धरणार आहे की काय नाही मला सरपंचीनं व्हायचंय म्हणजे व्हायचंय. नाही, काय का असाना. एक तर ह्या माणसाला सगळी म्हणते ती पडलेला सरपंच, मी तरी सरपंचीन होईल. आता बाय ही बी बंद पडली का काय सरपंच? ताटकुरांची जेवायला भूक लागली रे. जेवा बिवा आणि बसू नका, थांबा तुमच्याकडे काम आहे. मला सरपंच पदासाठी उभं राहायचंय. तुला हो अगं सरपंचाला उभा राहाय सोपं खेळ नाही, गाव चालवाच लय अवघड आहे. हा. तुम्ही 50 वेळा पडला म्हणून मला सांगताय वय तुम्ही? ते आम्हालाच माहिती आहे गड्या माणसाला कसं नाही असतं नाही ते. मला काही सांगू नका आणि बसवू नका तुम्ही अजिबात अजिबात. आण पाणी सुद्धा तुम्हाला भेटणार नाही माझं ऐकून घेतल्याशिवाय. लका? नाही मला सरपंच पदाला उभं राहायचंय आणि अख्खं गाव मला नाव असतंय, सगळं गाव नाव असतंय. हा सरपंचीन म्हणतात म्हणजे अख्ख्या गावाचा सपोर्ट माझ्याकडे आहे. गावात जरा डोक्यात घेऊन बसू. अहो त्या बचत गटातल्या बाया त्यांचं 1000 मतदान माझ्याकडे आहे. गटातल्या हा, बाया- सगळ्या गटातल्या बायांचं. अगं, पण ते गटातल्या बाया का शेण एवढा त्यांच्या ह्याच्यावर तू चालली उभं राहायला. नाही नाही काय सांगू नका, मला उभा राहायचंय म्हणजे राहायचंय. हा तुम्ही तिकडे काय पण करा, मला सांगू नका. अहो सगळं गाव बोंबलतंय पडलेला सरपंच म्हणून. मग काहीतरी करून दाखवू दे की मला तरी. पल्ला सरपंच असताना चालू सरपंचाला भारी आहे मी. हा. काय सांगू नका का. ती सकाळी तुमचं ती नारायण भाऊजी आलतं, ती मला म्हणलं वहिनी तुम्ही काय काळजी करू नका अजिबात, तुमच्याकडे ना 1000 मतदान तर आपलं आहे, फिक्सच आहे. अयो ती आलता घरी. हो. अयो त्याच्यामुळे तू एवढी पिटली या. बरा गेला का नागूरचा वडून. कशाचं नांगूर? त्यांनी उलट सांगितलं मला की गावात काय चाललंय ते. पण ती शेण आहे का ती गावात लावे करून मागच्या 6 महिन्यात हाकून देत ना गावात. काय नाही लय भारी माणूस आहे, उलट त्यांनी तर मला शहाणं केलं. कोण्या हा नारद खरं वाटत करायचंय का? हो चल. हा चला चला हा चला. तुला तर थोडासा विश्वास नाही नवरा अजिबात नुसता तारा देते मला. अविश्वास आहे की तुमच्यावर. मग हा? का? तुम्ही माझं ऐकताय का थोडं तरी? काऊन डोकं खाते माझं मोखर बिन काय मी. तुमचं मी डोकं खात नाही. मग काय आला बाई आता हे लोक म्हणजे रस्त्यावर का भांडण करताय? गावात जरा आबरू फिबरू जपा गेला का? काय डोकं दुखायला तुला लागलं माझं. आबरूच आहे माहितीये. का बोलते ते अशा या? आता काय बोलते तर माझं डोकं दुखायला लागलं बाबा. मी काय ह्यांना म्हणलं मला निवडणुकीला उभा करा. म्हणजे तुम्ही सरपंच व्हायचे का? हो सरपंच देऊन टाका पद. हा बघा हो. नाहीतर इलेक्शनला तुला तू उभा पण करा, सांगा. नाहीतर तुम्ही असं तसं पडताच की गावात. मग आम्ही केव्हा आलोय तेव्हा. मग तेच सांगतो काय करा, सरपंचला उभा करा. 500 रुपये द्या सरपंच, जाऊन दे मी जातो जेवायला, दोघं निघाला म्हणल्यावर. हे गाव बघा असलं नासकाया म्हणजे ह्यांचं भलं बघते ते अगोदर. मग काय तर तू गावाला नादी लागत बघू आपण चाललोय ते काम चल तिकडे आधी. कुठं चाललाय? तुला सगळं सांगत बसावं का तुझा बाबा ती कुठं चाललंय जोडीदार ते? मी मागच्या सामान हाकलून दिलेला. कोण ते? नारद वय? त्यांनी तर घरात भांडण लावलं. म्हणजे गावात तिसरा शनी आलाय का? हा आला गेला आग लावून. तुमचाच आहे जोडीदार देऊ. बरं ऐका की, तुम्ही तुमच्या मार्गाने बघा, आम्हाला काय घेत जाऊ नका. तुम्ही नवरा बायको भांडण करणार ना, आम्हाला त्रास आणि होणार. हो चालता तू. जा हो. आणि त्यांना सरपंच पद देऊ नका बरं का, तुम्हाला सांगतोय. तू जा. सोन्या, बोल की, तुला काय समजलं का? काय समजायचं तेव्हा? काय समजाय? आपला मित्र आलाय
म्हणजे ती गावात हाकालेला जोडीदार होय आपला. नारद कस काय रे तू ओळखलं लगेच? अरे त्याचं नाव घेऊ नको. सरपंच मागाशी ती सरपंच नाही तसली बोंबल होती त्या नावानं. काय त्यानं कांड केलंय मला काय माहिती. ए राजू नका नाही नाही हे असल्या हुलक्या द्यायच्या वय हा मला पुढं काम करायला पाठवलंय तुझं बरं ती जाऊ दे तुझं काम केलं परफेक्ट मध्ये दे हातात. हातात हात म्हणजे अरे पण काय काम केलंय का? काय का सांगतो की आता तुझं काम केलं म्हणल्यावर आपली पार्टीचं लागू कामाला लगेच पार्टीत बी नाही मला. हे बघ सुनील हा तू काय माझा दुश्मन नाही पार्टी ह्यो माणूस देणार आहे ह्याला बोल बाबा माझं काय तवा लगा राजा भाऊ लगा तो आला गावात नुसता पाऊल टाकला त्याच्या बाजून गेला का लगेच. भावा तुला मी विसरलोय का? तुला पार्टीत घेणार की? घेऊ की मग हा काय मग अर्धा किलो जास्त वाढवा आणि 1 क्वार्टर. सांगते त्याच्या नावाचा काय ब्रँड असेल त्याची भाऊ त्याचा काय आपली मॅकडॉल विकली पाहिजे सांगतो तुला मी आधीच हा महत्वाचा मुद्दा मागाशी मला सरपंच दिसली. हा. काहीतरी कांड केलंय का काय पानगड आहे. सुनील लगा आपला जीवा भावाचा जिगरी दोस्त आहे लगा ही राजभाऊ आज त्याला जर कोण काय म्हणलं आपल्याला काय वाटेल काय म्हणलं? काय नाही जाऊन म्हणलं सरपंच बाईला समजून सांग बाबा असं राजूच्या नादी लागू नका परत म्हणावं जरी पित असलो तर जरा माणूस की आहे जिवंत तीच वहिनीला बोललो जाऊन म्हणलं कसला बोलला सरपंच मैत्रिणी झाली का असं काय तो कान फुकून आला बाबा. मी हा याडफीड लागलं काय सुनील लागा तू काय ओळखत नाही का मला त्यांचंच काहीतरी आतल्या आत नसला असेल होय राजू बघ तो काय का हे याच्यामुळे मी गावात येत नव्हतो बघ थांब की माझा आहे तुम्ही दोघं जावा मटण आणा मी ह्याची सोय करतो. मोठं नाही जावं म्हणजे तू काहीच तयारी केली नाही अजून अरे तुझीच वाट बघत होतो होतय का नाही याची? ऐक की होय होय आता तू सरपंच बायला सरपंचाला बी जेवाय बोलवलंय काय तू ऐक की सरपंच कालवून बनवती का आपले काय माहिती ना काय नियोजन केलं होय ना नाही बाबा मला थांब काय- हे, थांब हॅलो मीटिंग मध्ये आहे मी ग्रामपंचायत मध्ये हा सरपंचाचं का कोण नव्हतं नेलंय मला हा रोड ठीक परत सरपंच मुनीमजी अल्ला का गावात नारद म्हणते ती तुला काही मीटिंग चालली होय कुठे आपण ग्रामपंचायत का शेण 100 बाण ते सरपंच येते ना 100 घेणं काहीतरी कांड केलं बरं का मार खाय जर केलं ना काय आपण नाही बरं का ह्याच्यात ए हा तसलं आपल्याकडे जमत नाही कोणाच्यात भांडण फिरणं लावलं काय ह्याच्यासाठी हे बघ आहे का हे कसं कसं बोलतो आधी तुम्ही जावा सरपंचाचं मिठवू आपण परत नाही काय ऐका मी काय ह्याच्यात नाही बरं का चला की लागता हीच तुमचा मित्र सकाळी घरी शिव होता आला. का? हा, इथं ये. नीट उभा राहा का काय झालं सरपंच तू सकाळी घरी आलता बायकोला माझ्या काय म्हणला काय म्हणतोय हा? तुला जी खरं आहे तेच बोललो आणि काय दुसरं काय खरं बोलला सांग की हा बघा आले तनतन करू नका सरपंच हा सकाळी राजभाऊ गाठ पडला हा मला काय म्हणलं आता मला काय गावात काय चाललं होतं माहित आहे वय मला म्हणला सरपंचानं जी नवीन बायको आणली ना ती लईच ताप देते आपल्या सरपंचाला पाक मास त्या माणसाच्या सगळं काढून खाल्ल्यावर खाते म्हणली हा. हा जाऊन 2 गोष्टी सांगा प्रेमाच्या म्हणलं मग घरी गेलो कसला वहिनीनं राग काढला काय माहित तुमच्या नाही तसलं बोलायला लागल्या म्हणलं जाऊ द्या वहिनी द्या सोडून तर काय म्हणल्या माहित आहे का काय हे बघा भाऊजी दुनियादारी माझ्या नवऱ्याला नावं ठेवते म्हणली हा. पण मी नाही ऐकणार ह्या वेळेस इलेक्शनला सरपंच पदाला मीच उभा राहणार इच्छा म्हणल्या का नाही कितीही बाबा खोटं बोलतोय अरे सकाळी येऊन दुसरंच मला सांगितलं ना आता इथं तिसरं सांगतोय काय सांगितलं मी असं कसं खोटारडाय तुला काय सांगितलं मला म्हणलं की सगळं गाव तुमच्या मागाय वहिनी तुम्ही सरपंच पदाला उभा राहा असं येऊन म्हणला मला फुगवून दिलं आणि आता इथं दुसऱ्या सरपंच समोर नाही काय काय पद्धत ही काय म्हणल्या माहितीये का मला हा. म्हणली पहिली नीट नांदत नव्हती बघा बोला बियाणं ह्याच्यामुळं मला त्या दराऱ्यामुळं होय, मला काय म्हणायचं? पहिली नीट नांदत नव्हती हा. म्हणून मला केली तर मला बी बाबा नीट नांदवू अयो, किती खोटं बोलतोय हे आता कसं वहिनी ह्यांच्या नादाला लागून तो बी बाबा बोलायला नाही लागला नाही खोटं. घ्या बरं राजूबाईची राजूची शपथ मी म्हणलो का नाही ती हं? मला माहित आहे सरपंच बायको आगाव आहे हाय बघा हाय का हे असलं गाव नास काय तुला मी आधीच काय सांगितलं होतं विश्वास तो नावराज असल्या यांच्यावर विश्वास देऊ नका अजिबात आणि मला काय म्हणल्या बसा भाऊजी लय दिवसात नालाय सरबत घ्या म्हणलं अजिबात सरपंचाबद्दल मी खपून घेणार नाही म्हणलं माझं मी घर गाठतो म्हणलं अरे तुझं नाव नारद पाडलंय ना ती ह्याच गुणाने पाडलंय पण मला काय म्हणायचंय 2 हा, मिनिटं पण काय गरज होती तुम्हाला सरपंच लगे निवडणुकीला उभा राहायचं मी सांगत होतो त्यांना ह्यानेच मला फुगवून दिलं की हा? मी अरे म्हणून तुला गावात हाकलून दिलाय ह्या गुणाचा आहे म्हणून तुझी चुकी नाही मग ह्याची चुकी आहे तीच म्हणतोय मी हा. आता
ही मेन काय केलं या? ही मेन माणूस आहे ह्यो तर आहे. ह्याने मला जेवण दिलं नाही अरे, लगा- हा. आपण काय थांबत आहे सर आपला काय इशारा मी चाललो बाबा, म्हणजे नाही, होय. चाललो बघा. नाही लगा राजा, तू इकडे ये. थांब, अरे, इकडे. थांबा. नाही नाही ह्या हलकट जातीचा आहे वय लोकांचं जेवण मिळलं नाही म्हणून असा बदला घेत त्याचं नाव काढलं होय. मग आमच्याकडे भांडण लागतो काय हा हा ना दोघा बी काय बघत बसलाय भेटतो ये इकडे द्वारी आ, काय आहे त्याला करावं? बरं.